शेगाव तालुक्यातील देवटाकळी या परिसरामध्ये पूर तर पुरात अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरनं रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। सरसकट पंचनामे करा, नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। तसंच जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही निर्देश। प्रशासनाकडून माढा तालुक्यातील 20 पूरग्रस्त गावातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी जेवणाची सोय। दररोज 5000 लोकांना सकाळी आणि संध्याकाळी जेवण पुरवण्यात येणार। सोलापूरमधील मोहोळ तालुक्यामध्ये पशुखाद्य वाटपाला सुरुवात। शिंगोली गावात पशुखाद्य मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। वैजापूर तालुक्यातील भिगावमध्ये सुद्धा लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय। एनडीआरएफच्या टीम्सकडून आता 12 जणांची इथून सुखरूप सुटका। बोरा नदीला आलेल्या पुरामुळे या ठिकाणी 12 जण अडकले होते। बीड जिल्ह्यामध्ये नद्यांना पूर, तर एनडीआरएफ सह आर्मीची एक तुकडी सुद्धा बीडमध्ये तैनात। अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडू नका, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। नांदेडमध्ये गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। नवघाट ओसरणीला जोडणारा पूल पुराच्या पाण्याखाली। शहरात अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत। नुकसान भरपाईच्या मागणीसाठी नांदेडच्या धर्माबाद तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आक्रमक। अहिल्यानगर शहराजवळून वाहणाऱ्या सीना नदीला पूर। शहरात सर्वत्र पाणीच पाणी। घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ। नदीला पूर आल्यामुळे शहराला जोडणारा कल्याण महामार्गही बंद।